नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. गुड मॉर्निंग. मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला उदंड असा प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बंगालचे गव्हर्नर याबद्दल माहिती बघायची आहे. तर चला बंगालच्या गव्हर्नर बद्दल आपण माहिती बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, बंगालचे गव्हर्नर हे आपल्या आजच्या व्हिडिओचे हे आहे, टायटल्स आहे. तर बंगालचे गव्हर्नर शिकतेवेळी आपल्याला प्लासीची आणि बक्सारची लढाई खूप महत्वाची आहे. कारण प्लासीच्या लढाईनं इंग्रजी सत्तेचा भारतात पाया घातला गेलेला आहे. तर बघा, तर बंगालचे जे गव्हर्नर होते तर ते पहिले बनले होते रॉबर्ट क्लाइव्ह. आता रॉबर्ट क्लाइव्ह यांचा कालखंड किती आहे, तर 1757 ते 1760 यामध्ये. आता त्यांच्याबद्दल जर थोडी आपल्याला माहिती पाहायची असेल तर ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत 1744 मध्ये ते दाखल झाले, रायटर म्हणून दाखल झाले. आणि प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजी सेनेचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्हने केलेलं होतं. प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजी सेनेचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्हने केलं. आणि ती लढाई कोणाविरुद्ध झाली, तर सिराज उद्दौला, जो बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांच्या विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह अशी लढाई झाली. आणि या लढाईमध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं विजय मिळवला, कारण सिराज उद्दौलाचे सेनापती फितूर झालेले होते. आणि हा विजय मिळवल्यानंतर बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्थेची चालू केली. तर बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था कोण चालू केली, तर रॉबर्ट क्लाइव्हनं चालू केलेली होती. पण त्यांनी दुसऱ्या कार्यकालात चालू केली होती, कारण रॉबर्ट क्लाइव्हचा दुसराही कार्यकाल होता. आता 1764 मध्ये बक्सारच्या लढाई झाली. 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली आणि त्या लढाईचं नेतृत्व, इंग्रजी नेतृत्व मेजर मेंद्रो यांनी केलेलं होतं. तर भारतीय नेतृत्व होतं शुजा उद्दौला, मीर कासिम आणि मोगल बादशाह शाह आलम, हे तिघ आणि मेजर मेंद्रो. तर रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन व्यवस्था लावल्यामुळे बंगालचे प्रशासन बऱ्याच ठिकाणी कोलमडलं. तिथची जनता हवालदिल झालेली होती. तर आता यानंतर मग हॉलवेल हा हंगामी गव्हर्नर म्हणून आलता. त्यानंतर व्हॅन्स्टीस्टार्ट, आता व्हॅन्स्टीस्टार्ट हा 1760 ते 65 मध्ये होता. पण यांनी एक काम केलं, मीर जाफरला हटवून मीर कासिमला नवाब बनवलं. मीर जाफरला काढून टाकलं आणि मीर कासिमला नवाब बनवलं. त्यानंतर पुन्हा रॉबर्ट क्लाइव्ह आला. आता रॉबर्ट क्लाइव्ह आल्यानंतर 1765 ते 67 मध्ये कार्यकाल चालवला. पण याच काळामध्ये त्यांनी दुहेरी शासन व्यवस्था लावलेली होती. नंतर आले होते व्हेरेलस्ट. आता व्हेरेलस्ट मध्ये यांचा कालखंड 1767 ते 1769. त्यानंतर आले कार्टियार 1769 ते 1772. आता सगळ्यात महत्वाचं आहे वॉरेन हेस्टिंग 1772 ते 1785 या कालखंडामध्ये आलेले होते. दुहेरी शासन व्यवस्था बंद केली. वॉरेन हेस्टिंगने सर्वात पहिले काय केलं, तर जी रॉबर्ट क्लाइव्हने लावलेली दुहेरी शासन व्यवस्था होती ती वॉरेन हेस्टिंगने बंद केली व जमीन महसुलीसाठी लिलाव पद्धत किंवा बोली पद्धत चालू केली. जमीन महसूल निश्चित करण्यासाठी सुरू केली. आता बोली पद्धत म्हणजे अशी होती की जो सर्वाधिक जास्त बोली बोलल त्याला
महसूल गोळा करण्याचे अधिकार दिल्या जात होते. त्याच कालखंडामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पास झाला आणि 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा पहिला गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजेच बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनवला. तर पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण आहे तर वॉरन हेस्टिंग. व या ऍक्ट नुसार कलकत्त्याला सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आले. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कोलकात्याला सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आले व पहिले न्यायाधीश सर एलिझाह इम्पे यांना पहिले मुख्य न्यायाधीश बनवलेले होते. आणि त्याच्या कालखंडामध्ये बरेच प्रकरण झाले, जसं नंदकुमार खटला, राणी भवानी प्रकरण, चैतासिंग प्रकरण घडलेले होते. हे प्रकरण त्याच्या कालखंडामध्ये घडले. तर आपल्याला इथे 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन व्यवस्था चालू केलेली आहे. त्याच्यानंतर वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनवला आणि कोण्या कायद्याने बनला तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत होतो भारताचे गव्हर्नर व गव्हर्नर जनरल. तर आता वॉरन हेस्टिंगच्याच कालखंडामध्ये पिट्स इंडिया ऍक्ट झालेला होता. कोणाच्या कालखंडामध्ये झाला तर तो वॉरन हेस्टिंगच्या. वॉरन हेस्टिंगच्या कालखंडामध्ये पिट्स इंडिया ऍक्ट झाला. आता या पिट्स इंडिया ऍक्टनं काय ठरलं तर कंपनीचे व्यापारी व राजकीय कार्य यामध्ये फरक केला. कंपनीचं व्यापारी कार्य वेगळं आणि राजकीय कार्य वेगळं यामध्ये फरक केलेला आहे. कंपनीच्या ताब्यातील प्रदेशांना भारतातील ब्रिटिश प्रदेश असे संबोधले जाऊ लागले. कंपनीच्या ताब्यातील प्रदेशांना भारतातील ब्रिटिश प्रदेश असे संबोधले जाऊ लागले आणि कलकत्त्याला 1881 मध्ये कलकत्ता मदरशाची स्थापना केली आणि त्यांनी संन्यासाच्या बंडावर नियंत्रण मिळवलं. संन्यासाचे बंड झालेले होते त्याच्या काळात, त्यावर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं होतं. तर आता वॉरन हेस्टिंग नंतर लॉर्ड कॉर्नवालिस हे आले. आता हे आल्यानंतर यांचा कालखंड आहे 1786 ते 1793. आता काय झालं यांच्या कालखंडामध्ये की काय काय कार्य केलं तर कॉर्नवालिस आल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यावर लाच स्वीकारणे, देणग्या स्वीकारणे आणि खाजगी व्यापार करणे यावर बंदी घातली. म्हणजेच लाच स्वीकारणे, देणग्या स्वीकारणे आणि खाजगी व्यापार करणे यावर बंदी. त्यांनी कर्मचाऱ्याचे पगार वाढविले. प्रशासनातील उच्च पदे युरोपियन व्यक्तीसाठी आरक्षित केली. प्रशासनामध्ये जे जे उच्च पद होते ते युरोपियन व्यक्तीसाठीच आरक्षित केलेली होती. हे महत्वाचं काम आहे त्यांचं वालं की जॉन शोअरच्या मदतीने कॉर्नवालिसने कायमधारा तिलाच जमीनदारी पद्धत लागू केली. ही पद्धत जमीन महसुलाची आहे. कायमधारा पद्धत तिलाच जमीनदारी पद्धत सुद्धा म्हटल्या जाते. व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित पोलीस दलाची स्थापना केली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित पोलीस दलाची स्थापना केली. म्हणून कॉर्नवालिसला भारतीय सनदी सेवेचा जनक म्हटल्या जाते. त्याने एक कॉर्नवालिस संहिता, त्याला म्हणून आपण कॉर्नवालिस कोड बनवला. हा कोड काय होता
तर शासकीय कामकाजासाठी नियम तयार केले व प्रशासकीय व्यवस्थेचा युरोपीकरणावर त्यांनी भर दिला. जास्तीत जास्त युरोपीकरण म्हणजे युरोप लोकांचा भरणा प्रशासनात ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कॉर्नवालिस नंतर सर जॉन शोअर यांनी पदभार घेतला. आता घेतल्यानंतर त्यांचा कालखंड आहे 1793 ते 1798. यांच्या कालखंडामध्ये विशेष काही झालेलं नाही आहे. 1793चा चार्टर्ड ऍक्ट पास झाला व खरड्याची लढाई झाली. तर आपल्याला मित्रांनो वॉरन हेस्टिंग आणि कॉर्नवालिस यांच्यावर बरेच प्रश्न विचारले जाते. तर जनरली प्रश्न आपण पाहिलं की कायमधारा पद्धत कोणी लागू केली, तर आपण म्हणू शकतो कॉर्नवालिसनं. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची स्थापना कोणी केली, तर असे आपल्याला प्रश्न विचारले जातात. मध्ये लॉर्ड रिचर्ड वेलस्ली हे महत्वाचे गव्हर्नर जनरल आहे. तर हे जेव्हा भारतात आले ते साम्राज्यवादी व विस्तारवादी मनोवृत्तीचे व्यक्ती होते. यांचं मूळ होतं की हे जेव्हा भारतात आले तर त्यांची मूळ वृत्ती होती साम्राज्यवादी किंवा विस्तारवादी. आता त्यांचा कार्यकाळ जर पाहिला लॉर्ड रिचर्ड वेलेस्लीचा तर 1798 ते 1805. रिचर्ड वेलेस्ली यांचा कार्यकाळ किती आहे तर 1798 ते 1805. आता हे आल्यानंतर काय झालं का आल्यावर त्यांनी तैनाती फौजेची स्थापना केली. आता तैनाती फौजेची स्थापना केलेली आहे आणि पहिली तैनाती फौज यांनी पहिल्यांदा तैनाती फौज निजामाने स्वीकारलेली आहे. सर्वात पहिले तैनाती फौज स्वीकारली कोण तर निजामाने स्वीकारली. मग म्हैसूर, तंजावर, अयोध्या, पेशवा, भोसले, सिंधी हळूहळू तैनाती फौज बरेचसे राजे स्वीकारत गेलेले होते. म्हणजे तैनाती फौज आहे काय तर तैनाती फौज मध्येच काय केलं जात होतं, भारतीय राजांच्या दरबारात इंग्रजांचा लष्कर ठेवले जाईल व त्यांचे परकीय शत्रूपासून राजाचे रक्षण केले जाईल असा एक करार होता. ज्याला तैनाती फौज करायची आहे त्यांना कंपनीचं सैन्य ठेवावं लागत होतं आणि ते ज्या राजांनी तैनाती फौज स्वीकारली त्याचं परकीय शत्रूपासून रक्षण करायची जबाबदारी कंपनीने घेतलेली होती. तैनाती फौज स्वीकारली तर दुसरं तह युद्ध करार इंग्रजांच्याच मदतीनं करावे लागेल. जे काही तहार करायचे आहे राजांना तह युद्ध करार हे सगळे कोणाच्या मदतीनं तर इंग्रजांच्याच. त्यामध्ये इंग्रजांचा रेसिडेंट राजाच्या दरबारात ठेवावा लागेल. इंग्रजांचा रेसिडेंट राजांच्या दरबारात ठेवावा लागेल. तर आणि तैनाती फौजेच्या खर्चासाठी काही रक्कम द्यावी लागेल. तैनाती फौजेच्या खर्चासाठी काही रक्कम द्यावी लागेल. जर रक्कम नसेल देत तर काही प्रदेश द्यावा लागेल, मुलूक द्यावा लागेल तैनाती फौजेच्या खर्चासाठी. तर तैनाती फौज सर्वात पहिले आपल्या निजामाने स्वीकारली. नंतर मग म्हैसूर, तंजावर, अयोध्या, शिंदे, भोसले यांनी सुद्धा स्वीकारली. म्हणून तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेलस्लीने म्हटले जाते. परंतु हा पहिल्यांदा प्रयत्न केलेला होता फ्रान्सचे गव्हर्नर ड्युप्लो यांनी. नंतर हळूहळू ही पद्धत विकसित झाली पण वेलस्ली यांनी ते प्रभावीपणे राबवले. आता कोलकात्यामध्ये फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. कोलकात्याला फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. त्याच्यानंतर आले लॉर्ड कॉर्नवालिस यांचा दुसरा कार्यकाळ, परंतु लवकरच मृत्यू झाला. आणि यांच्या नंतर आलेले होते सर जॉन बार्लो. यांच्या नंतर जे आले ते आहे सर जॉन बार्लो आणि यांचा कार्यकाळ आहे 1805 ते 1807. मग आता यांच्या कार्यकाळामध्ये काय झालं ते भारतीयांच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना झालेली होती की भारतीय शिपायांनी वेल्लोर येथे बंड केली.
भारतीय शिपायांनी बंड केले तर कुठं केले? वेल्लोर इथे. भारतीय शिपायांनी वेल्लोर इथे बंड केले आणि तेव्हा मद्रासचा गव्हर्नर विल्यम बेंटिक होते. जेव्हा त्यांनी बंड केलं मद्रासमध्ये, वेल्लोर मद्रास प्रांतात आहे, तर मद्रासचा तत्कालीन गव्हर्नर होते विल्यम बेंटिक. आता ते बंड का झालं, शिपायांचं बंड मद्रास प्रांतात, तर त्याची काही अटी होती. फेटा न घालू देणे, टिळा न लावणे, दाढी न ठेवणे, असे बंधन सैनिकावर होते. त्यामुळे सैनिकांना वाटलं की आपल्याला हा ख्रिश्चन बनवण्याचा घाट आहे, आपल्या धार्मिक प्रथा परंपरेचं उल्लंघन आहे. त्याच्यामुळे त्यांनी शिपायांनी उठाव केलेला होता. नेक्स्ट गव्हर्नर जनरल आलते, ते आलते लॉर्ड मिंटो प्रथम. यांचा कालखंड आहे 1807 ते 1813. आता या कालखंडामध्ये काय झालं होतं, तर नेपोलियन व ब्रिटिश युद्ध चालू होते. ते चालू होते युरोपात. नेपोलियन व ब्रिटिश युद्ध चालू होते. मग यांनी काय केलं, पर्शियन शहाच्या दरबारात माल्कन नावाचा एक व्यक्ती पाठवला व त्याच्याशी करार केला. आणि करार केल्यानंतर फ्रेंच सैन्य पार्सियातून भारताकडे जाऊ न देणे हे मान्य केले या करारानुसार. मग सिंधच्या आमिरांशी मैत्रीचा करार केला. पंजाबचे राजे रणजित सिंह यांच्यासोबतही मैत्रीचा करार करून सतलज ही सीमा ठरली पंजाब आणि ब्रिटिश यांच्यामधली. आणि याच्याच काळात 1813 चा चार्टर्ड ऍक्ट झालेला होता. याच्या काळामध्ये जो ऍक्ट झाला 1813 हा महत्वाचा ऍक्ट आहे. आता यांच्यानंतर आलेले व्यक्ती होते लॉर्ड हेस्टिंग. 1813 ते 23 हा यांचा कालखंड. 1813 ते 23. मग याच्यामध्ये काय झालं, तर इंग्रज नेपाळ युद्ध, इंग्रज आणि नेपाळ युद्ध झालं. आणि हे युद्ध सांगोला, ज्याने सुगोलीच्या तहाने संपले, म्हणजे सुगोलीच्या कराराने संपले. यामध्ये कुमाऊ, गाढवाल, तराई हे प्रदेश इंग्रजांना मिळाले या करारानुसार. मग याच्याच याने पिंडाऱ्याचे दमन केलं. थॉमस मॅनरो व रीड यांनी मद्रास प्रांतात रयतवारी जमीन महसूल पद्धत लागू केली. त्यांनी जमीन महसूल पद्धत लागू केली. त्यानंतर लॉर्ड अहमस्टर आलेले होते. आल्यानंतर 1823 ते 1828 पर्यंत हे भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून होते. तर यांच्या कालखंडात काय झालं, तर पहिले इंग्रज बर्मा युद्ध झालं, भरतपूरवर ताबा घेतला आणि बराकपूरचं बंड झालं. आता बराकपूरचं बंड होण्याचं कारण म्हणजे असं होतं की बराकपूरच्या शिपायांना बर्मा युद्धात भाग घ्यायचं सांगितलेलं होतं. बर्मा युद्धात भाग घ्यायचं सांगितलं, पण इंग्रजांमध्ये नाराजी, म्हणजे भारतीय शिपायांमध्ये नाराजी पसरलेली होती आणि त्या नाराजीमुळेच 1824 मध्ये बराकपूरचं बंड झालेलं होतं. 1828 ते 1835 हा त्यांचा कालखंड. 1828 ते 1835. आता यामध्ये त्यांनी काय केलं, तर सगळ्यात महत्वाचं काम आहे सतीबंदी कायदा. सतीबंदी कायदा 1829 मध्ये केलेला आहे. नंतर ठगांचा बंदोबस्त केला. नंतर ठग हे लुटारू लोक होते, त्यांचाही बंदोबस्त केला. 1833 ला लॉर्ड मेकॅलो समिती स्थापन झाली आणि 1833 ला मेकॅलो समितीची स्थापना झाली. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून
विल्यम बेंटिक यांना निवडण्यात आलं. हे भारताचे होते. आतापर्यंत आपण पाहिलेले होते ते बंगालचे गव्हर्नर जनरल. आता हे भारताचे पहिला गव्हर्नर जनरल म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं होतं. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली होती त्यांनी 1835 पासून. 1835 पासून इंग्रजी शिक्षणाची सुरुवात. मग यामध्ये त्यांनी पुन्हा म्हैसूर, कुर्ग, जैंतिया, मध्य चेचार हे राज्य गैर प्रशासनावरून ताब्यात घेतली. गैर प्रशासनावरून ताब्यात घेतलेली होती. नंतर आले चार्ल्स मेटकॉफ. आता चार्ल्स मेटकॉफचा जर कालखंड पाहिला तर 1835 ते 1836 एकच वर्ष राहिले. पण यांनी काय केलं, वृत्तपत्रावरील निर्बंध उठवले. जे काही बंधनं टाकलेली होती वृत्तपत्रावर ते उठवले. म्हणून त्यांना वृत्तपत्राचा मुक्तिदाता सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच वृत्तपत्राचा मुक्तिदाता. आता यांच्यानंतर आले लॉर्ड ॲकलंड. लॉर्ड ॲकलंड आले. त्यांचा कालखंड आहे 1836 ते 1842. मग या कालखंडामध्ये झालं काय तर यांनी काय केलं, संस्कृत, अरेबियन व पार्शियन भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध करून दिली. सरकारी स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध करून दिली. पहिले इंग्रजीवाल्यालाच भेटायचं, इंग्रजी शिक्षण घेणाऱ्यांनाच भेटायची. आणि यात्रा कर रद्द केला आणि प्रथम अफगाण युद्ध यांच्याच काळात चालू झालं. नंतर आले लॉर्ड एलनबरो. आता एलनबरो आल्यानंतर त्यांनी कालखंड आहे त्यांचा 1842 ते 1844. यांनी सिंधवर ताबा घेतला, गुलामगिरीची पद्धत रद्द केली आणि दरोगाची वेतन श्रेणी वाढविली. त्यानंतर आले आपले लॉर्ड हार्डिंग्ज प्रथम 1844 ते 48. यांच्या कालखंडामध्ये इंग्रज सिख युद्ध झालेलं होतं. जे आपले गव्हर्नर जनरल आहेत ते आहे लॉर्ड डलहौसी. यांचा कालखंड आहे 1848 ते 1856. यांच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. आणि यांच्या काळात काय काय महत्त्वाच्या घटना झाल्या. अशा तर लयच घटना झाल्या पण महत्त्वाच्या ज्या आपल्याला परीक्षेच्या येण्याच्या दृष्टीने आहे. विस्तारवादी धोरणांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी दत्तक विधान नामंजूर तत्व राबवले. त्यानुसार सातारा, जैतापूर, सांबलपूर, भगत, उदयपूर, झाशी आणि नागपूर हे राज्य खालसा केले. त्यांनी काय केलं, यांनी खालसा केले. खालसा हे कशामुळे केले तर दत्तक वारस नामंजूर. त्यानंतर नानासाहेब पेशवे यांची पेन्शन बंद केली. वऱ्हाड ताब्यात घेतला. आता वऱ्हाड कशासाठी ताब्यात घेतला तर तैनाती फौजेची खर्चची थकबाकी होती, त्यामुळे वऱ्हाड ताब्यात घेण्यात आला. गैर प्रशासनाच्या कारणावरून अवधवर ताबा घेतला. गैर प्रशासनाच्या कारणावरून अवधवर ताबा घेतला. 16 एप्रिल 1853 मध्ये पहिली रेल्वे चालू झाली मुंबई ते ठाणे. कधी बोरीबंदर ते ठाणे. तार खाते सुरू केले. 1854 मध्ये पोस्ट व डाक खात्याची सुरुवात केली. पहिली तार सेवा सुरू झाली कलकत्ता म्हणजे डायमंड हार्बर ते आग्रा. 1854 मध्ये वूडचा खलिता जाहीर केला. तो खलिता शिक्षण विषयक होता. तो खलिता होता शिक्षण विषयक खलिता होता. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला. तर त्यांनी बांधकाम विभागाची स्थापना केली. बांधकाम विभागाची स्थापना केली. बांधकाम विभागाची सुद्धा स्थापना केली. तर हे होते आपले आतापर्यंतचे गव्हर्नर. मित्र, आपल्याला विल्यम बेंटिक, लॉर्ड डलहौसी हे महत्त्वाचे गव्हर्नर आहेत आणि यांच्याबद्दल काय झालेलं आहे ते आपल्याला आपण सविस्तर घेतलेलं आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.